अत्यंत समर्थपणे बोलणारे आपले मित्र आलेले आहेत. दीपक सर, दीपक करंजीकर, आपलं स्वागत आहे सर. आपण कुठून सुरुवात करूया? स्वधर्म निधनम श्रेया परधर्मो भयावा. तुमच्या जगण्याची धारणा असलेली गोष्ट, जगण्याची चौकट म्हणजे धर्म, तो म्हणजे रिलिजन केला ब्रिटिशांनी आल्यावर चारही दिशांना 4 गव्हर्नर पाठवले. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ. ते न्यूज हा शब्द तिथून आला आहे. ब्रिटिशांच्या आधी जे त्यांनी केलं कोणाला शक्य झालं नाही. पण एवढं करून ते फाळणी करून गेले. तो भारताच्या 8 फाळण्या आहेत, एक नाही. ट्रिस्ट विथ द डेस्टिनी असं नेहरूंनी म्हटलं होतं. त्यातले काय टर्निंग पॉइंट्स आहेत? मी नेहरूंना कधी दोष देत नाही. अशा पद्धतीने रगडला गेलेला समाज आपली स्वप्न बघू शकतो, हा मेसेज मोठा आहे. पण न घेणं हा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे आपण टर्निंग पॉइंट बद्दल बोलतो, पण हे नॉन टर्निंग पॉइंट फार भीषण आहे. जसं अंधश्रद्धा पण एक श्रद्धा आहे ना, तसं आहे. ब्रिटिशांनी केलं, इतर राज्यांनी केलं, ते आता टेक्नॉलॉजीने करता कामा नये. खरंय. आता पहिल्यांदा माणूस त्याच्या हिस्ट्रीमध्ये तंत्रज्ञानाशी झगडत नाही एआयमुळे. तो दुसऱ्या एका जमातीशी झगडतो. म्हणजे एआय आणि माणसाचं युद्ध होणार हे लिहून ठेवा. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बर्वे, संवेदन मानसशास्त्र गुरुकुलच्या टर्निंग पॉइंट या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काही वर्षापूर्वी कोविड-19 हे प्रचंड पॅन्डेमिक जगात पसरलं होतं. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की व्हायरस जितका संसर्गजन्य आहे तितकी भीती पण संसर्गजन्य आहे. आणि भीतीने पछाडलेल्या माणसांची संख्या कोविडपेक्षा अधिक होती. जागतिक आरोग्य संघटनेने असं सांगितलं की त्या घडीला जवळजवळ 40% लोकांना प्रचंड मानसिक अस्वास्थ्य जाणवतं आहे आणि त्याला कुठेही रिलीफ मिळत नाही आहे. कोविडचा काळ संपला, परंतु हे 40% प्रमाण कमी झालं का याच्याविषयी खूपच शंका आहेत. कारण कोविडच्या पॅन्डेमिक नंतर तर वेगवेगळ्या प्रकारच्या साथी नाहीत, पण संकट मात्र जगावर येतच आहेत. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होतो आहे. 40% म्हणजे किती? तर इथे 4-5 मुलं आहेत, 6 जण आहोत आम्ही. 1-2 तरी मानसिक ताण जाणवतोच आहे. म्हणजे मलाच जाणवतोय ना हा सगळा पॉडकास्ट करायचा म्हणजे. तर याचा अर्थ असा की हे सगळं आपल्या भोवती घडतंय आणि या का घडतंय, कसं घडतंय हे समजणं, उमजणं, ते उकलणं खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण आत्ताचा मानसिक त्रास हा केवळ आपल्या व्यक्तिमत्वामुळे निर्माण होतोय असं नाही आहे. तर जी बाह्य परिस्थिती आहे, जे टर्मॉईल आहे, त्याच्यामुळे निर्माण होत आहे. आणि अशा प्रकारे जागतिक टर्मॉईल काय होते, कशी होते, आणि सुनामी जशी इंडोनेशियात झाली, परंतु त्याचे पडसाद रत्नागिरीला आणि श्रीलंकेत उमटले. म्हणजे जगात काहीही गोष्ट एके ठिकाणी घडते असं नाही. वसुधैव कुटुंबकम म्हणणं खूप छान आहे, पण पलीकडच्या कुटुंबातले कलह आपल्याला आता चटके द्यायला लागलेत, अशी परिस्थिती आहे. तर या सगळ्याचा आपल्याला एक आढावा घ्यायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की भारत हा जगातला अत्यंत महत्त्वाचा देश आहे, त्याच्यावरती काय परिणाम होतो आहे. भारताच्या विश्वात म्हणजे भारताच्या जगात, भारतीयांच्या जगात कोणते टर्निंग पॉईंट्स आलेले आहेत की ज्यांनी त्यांच्या जीवनमानात, समाज जीवनात आणि मानसिकतेत प्रचंड फरक पडलेला आहे. काही होकारात्मक आणि चांगला असेल आणि नकारात्मक देखील असेल. या सगळ्याची चर्चा करण्याकरता, आढावा घेण्याकरता, उहापोह करण्याकरता आपल्याकडे या विषयावर अत्यंत समर्थपणे बोलणारे आपले मित्र आलेले आहेत. दीपक सर, दीपक करंजीकर, आपलं स्वागत आहे सर. नमस्कार. या सगळ्या गोष्टीचा आढावा तुम्ही घेऊ शकता. हे घातचक्र आणि घातसूत्र कसं आपल्यापर्यंत पोचले, त्याच्या गाठी आपल्या पायाशी कशा रुतल्या आहेत हे जरा तुम्ही सांगा. खरं म्हणजे खूप इतिहास खूप मोठा आहे, पण आपला 75-100 वर्षाचा इतिहास बघितला तरी पुष्कळ मोठं स्थित्यंतर आपल्याला दिसतं. आपण कुठून सुरुवात करूया? मला वाटतं 1818ला बरं मराठा साम्राज्य संपलं.
म्हणजे मी आता हे देशाबद्दल बोलतोय. देशात मराठा साम्राज्य होतं, 144 वर्ष होतं, आणि बरोबर मुस्लिमांचं 450 वर्षाचं आक्रमण, मध्ये 144 वर्ष मराठा साम्राज्य, आणि मग इंग्रज. त्याच्या बेचकीत ते होतं इंग्रजांच्या आणि मुस्लिमांच्या. मुस्लिमांचं आक्रमण भारतावर जे झालं ते 450-500 वर्षात सर्व प्रकारे झालं. अप्रतिष्ठा, दैन्य, दुःख, अपमान, लूट, विस्थापित करणं, तुम्हाला फिजिकली नष्ट करणं, अशा सगळ्या अत्याचार करणं, या सगळ्याचं झालं. त्याला प्रत्यय देणारा, प्रतिकार करणारा पहिला माणूस छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी ते 450 वर्षाचं दैन्य, अपमान, अत्याचार 35 वर्षात संपवलं. 16व्या वर्षी माणसाने शपथ घेतली त्या राजाने, आणि 50व्या वर्षी महाराज गेले. 16च वर्ष, ॲक्च्युली खरं तर 14 वर्ष, आपलं 34 वर्ष फक्त. या 34 वर्षात त्यांनी 450-500 वर्षाचं सगळं आपलं अस्तित्व पणाला लावलेला हा समाज पुन्हा एकदा उभा करायला सुरुवात केली, आणि पुढे 144 वर्ष मराठा साम्राज्याने देशावर राज्य केलं. टोपीकर आधी आलेच होते. टोपीकर 1600ला आले. खरं पहिलं त्यांचं जहाज आलं 1598ला, ईस्ट इंडिया कंपनीचं. ते व्यापाराला आले असं करत करत. पण ती दुसरी एक वसाहत भारतावर वैधानिक पद्धतीने आक्रमण करून आली. आता गंमत बघा, मला नेहमी मुसलमानांचं आक्रमण आणि ब्रिटिशांचा याच्यात बेसिक फरक असा वाटतो. मुसलमानांनी हिंसा केली, काही म्हणजे 57-58 हजार देवळं नष्ट केली, कोट्यवधी माणसं मारली. ब्रिटिशांनी मात्र माणसं मारलीच, अत्याचार केलेच, पण तो माणुसकीचा, लोकशाहीचा मुखवटा घालून केले, आणि ते भीषण होतं. त्यामुळे काय झालं की ते लुटारू आहेत किंवा ते आपलं अस्तित्व नष्ट करणारे नराधम आहेत असं इम्प्रेशन होण्यापेक्षा ते आपले तारणहार आहे असं इम्प्रेशन ते करू शकले. आणि अर्थात इतक्या अत्याचाराला कंटाळलेली जनता छत्रपतींच्या 144 वर्षाची काही फार शिकली नाही, किंवा तो अनुभव पुरेसा नव्हता म्हणून ती परत त्या सगळ्या दुःखात गेली, आणि दुःखापेक्षा ती आत्मवंचनेत गेली, आणि ती आत्मवंचना मात्र भीषण होती. त्यामुळे 1851 साली जगाच्या 24% GDP असणारा आपला देश 1949ला ब्रिटिश गेले. ते स्वातंत्र्यापर्यंत 2 वर्ष ते रेंगाळलेत अनेक प्रकाराने छोट्या. खरं तर 2014पर्यंत रेंगाळलेत, पण तो वेगळा विषय आहे. आणि हे मी म्हणत नाही, गार्डियनचा अग्रलेख आहे 27 मेचा की टुडे फायनली ब्रिटिश लेफ्ट इंडिया. 27 मे 2014चा अग्रलेख आहे. तर ते रेंगाळले, पण त्या 1949ला म्हणजे स्वातंत्र्य युद्ध झाल्यानंतर जवळपास 90 वर्षाने त्या भारताचा GDP जगाच्या फक्त 2% होता. म्हणजे जग तर खरं दरवर्षी पुढे जातं ना, GDP वाढला पाहिजे ना, पर्सेंटेज पण स्थिर राहिलं पाहिजे, किंवा फार 2-4% इकडे होतील. एकदम 24%चा 2%, इतकी असामान्य लूट केली. आपला स्वतःवरचा विश्वास उडून गेला. त्यामुळे त्या शतकाचा इतिहास जर पाहिला तुम्ही जे म्हणलात, ते पहिल्या महायुद्धापासून जो सुरू होतो. गांधीजी मला वाटतं 1906ला आले, आणि टिळक 1920ला गेले. गांधी आले तेव्हा टिळकांचा मोठा कॅनव्हास उभा होता, आणि गांधींना ते सगळं करून 1909ला त्यांना गोखले म्हणले की तुला देश माहिती आहे का, देश बघून ये. गांधीने 3दा देश फिरले. 1909ला आल्यावर त्यांनी मग हळू काँग्रेसमध्ये हे करत, म्हणजे त्यांचं एक राजकीय युग आणि वेगळी विचारसरणीचं युग सुरू झालं. जाल मवाळ हे सगळं त्यात आपण जायची गरज नाही. ते एखादं चर्निंग असतं ना, चरवीत ताक असं चर्न होतं, किंवा असं जे सारखं घुसळत राहतं, ती घुसळण समाजाची चालली होती. 3 प्रतलावर होती. वैचारिक माणसांची वेगळी घुसळण चालली होती. त्यांना इंग्रज त्यातल्या यात बरे वाटत होते की निदान सिव्हिलाइज्ड आहे. आता काय असतं ना, हेतू बघितले पाहिजे, पेहराव बघता कामा नाही. बरोबर, 3 पीस सूट घालून एखादा खुनी येऊ शकतो ना घरी तुमच्या. गाणं आहे ना, दिल को देखो तर ते हेतू जर कळले नाही, ब्रिटिश हे मुसलमानांपेक्षा घातक हेतू असलेली माणसं, आणि ती या मातीची नाहीत. मुख्य मुसलमान तरी इथले होते, क्रॉसब्रीड होतं इथे, काही लोक जन्माला आले होते, पिढ्या इथले कन्वर्ट झाले होते. त्यामुळे ते ब्रुटल होते, फक्त ते पॉलिश्ड होते. मग कधीतरी आपण बोलू तो विषय त्या बोरच्या दक्षिण आफ्रिकेतल्या त्याचा जो लढा आहे. अहो, त्यांनी एकेका हिऱ्याकरता काही पिढ्या मारल्या आहेत. मग ब्लड डायमंड नावाचा पिक्चर आहे. पण ते बेसिक मेंटॅलिटी जी आहे ना, ती अत्यंत अमानुष आहे.
अशा माणसांनी 90 वर्ष म्हणजे 1818पासून 57चं बंड झालं, त्या मधल्या वर्षात सगळी घुसळण अशा अस्वस्थपणा होता भारतीय समाजात. त्याचं निर्णायक जे स्फोट झाला तो 1857चं बंड आहे. कुठून कुठून लोक एकत्र झाले, तिथे त्यांनी फोडा आणि झोडा ही नीती वापरली, काडतुसाला डुकराचं मांस लावले अशी आवई उठवली. आणि तिथून ब्रिटिशांना कळलं की हा देश जर विभागला गेला तरच आपण राज्य करू शकतो. बघा कसा पॅराडॉक्स आहे, डायव्हर्सिटी असलेला देश आणखीन कशात विभागता येईल. नॅचरली डायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, जगण्यातली विविधता आहे, एकजिन्सीपणा नाही आहे, बहुजिन्सी माणसं आहेत, समाज वेगवेगळा आहे, पहराव वेगळे, संस्कृती वेगळी आहे, भाषा बदलते 50 मैलावर. हे सगळे डायमेन्शन असताना परत एक डायमेन्शन त्यांनी आणलं जे घातक. म्हणजे पहिल्यांदा ब्रिटिशांनी फॉर्मवर आणलंय बरं का, जात आहे, जात लिहायची. धर्म हे मला नेहमी असं वाटतं की आपण काय यांच्यात म्हणजे आपले विचारवंत काय करत होते, मला खरंच प्रश्न पडतो त्या काळातले. धर्म काय हो, गीतेच्या 3ऱ्या अध्यायात श्लोक आहे, स्वधर्म निधनम श्रेया परधर्मो भयावा. तेव्हा कुठल्या जगात धर्म होते आजच्या अर्थाने, प्रचलित अर्थाचे? तो धर्माचा अर्थच तुमचं जीवित कार्य, तुमचं धारणा असलेली गोष्ट, तुमच्या जगण्याची धारणा असलेली गोष्ट, जगण्याची चौकट म्हणजे धर्म. तो म्हणजे रिलिजन केला ब्रिटिशांनी. म्हणजे अजून एक त्यांना डिव्हिजन मिळाला, जात नावाची एक डिव्हिजन मिळाली. कारण तुम्हाला माहिती आहे का, त्या गांधींचे शिष्य आहेत ना, त्यांचं एक पुस्तक आहे ब्युटिफुल ट्री नावाचं नाव आत्ता मला तर त्यांनी त्या पुस्तकात म्हणजे ब्रिटिशांनी आल्यावर 4 दिशांना 4 गव्हर्नर पाठवले आणि भारताचा सर्व्हे केला. नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ, ते न्यूज हा शब्द तिथून आला आहे की सगळ्याकडची बित्तम बातमी काढली त्यांनी. एक 40-40, 50-50 हजार याचे सर्व्हे आहेत ते पानांचे. तर ते डॉक्युमेंट इंग्लंडला होते, ते या माणसाने झगडा करून 17-18 वर्ष कोर्टात लंडनच्या ते घेतले ताब्यात. त्याच्यावर ते खंड लिहिले, ब्युटिफुल ट्री, भारत इट वॉज अ ब्युटिफुल ट्री अशा अर्थाने येते. ते गांधींचे पट्टशिष्य आहेत, अत्यंत हुशार माणूस. ते जर वाचताना आपल्या लक्षात येतं की यांनी किती बारीक स्टडी केला. म्हणजे त्यांचं दीर्घकालीन राज्य करायचा मनसुबा होताच. कारण खनिज समृद्ध, रॉ मटेरियल कच्चा माल समृद्ध, माणसं समृद्ध, फार धडधाकट, ते आणखीन कष्ट कसं एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कष्ट संस्कृती असलेला समाज, काही कष्ट करायला थकणार नाही असा समाज, कष्टाळू समाज. म्हणजे त्यांना माणसंही मिळाली, खनिजही मिळाली, सगळे त्यांनी किती ठिकाणी माणसं. तर असं त्यांना राज्य करायचं होतं. फक्त त्याची एक विविधता होती, ती एक जिन्सी करायची होती. ती एक जिन्सी करणं त्यांच्या बापाला शक्य नव्हतं. मग त्यांनी नवीन विविधतेचे आयाम आणले आणि तुम्ही कोणीच नाही आहात, तुम्ही भुक्कड आहात हे तुमच्यामध्ये बिंबवलं. ब्रिटिशांनी दिलेली आत्मवंचना अजूनही आपली जात नाही. म्हणजे जे कोण म्हणतात, मी मध्ये एका रेल्वे बोर्डवर एका रेल्वेच्या कंपनीत डायरेक्टर होतो. मी पहिल्या दिवशी काय केलं माहिती सर तुम्हाला? मी जाऊन रेल्वेचे नकाशे काढले. 1853ला इथे रेल्वे झाली, ठाणे मुंबई कुठे कुठे केली. सगळे रेल्वेचे नकाशे, ब्रिटिशांनी विकसित केलेले रेल्वे रूट हे खनिज ते पोर्ट असे आहेत. त्यामुळे ज्या भ्रमिष्ठ लोकांना अजूनही वाटतं ना ब्रिटिशांनी आपल्यावर खूप पोस्ट ऑफिस आणलं, हे आणलं, ते आणलं, ढकाणं आणलं, फलाणं, ते अजूनही त्याच आत्मवंचनेच्या मानसिकतेत आहे. काहीही फायदा ब्रिटिशांनी केलेला नाही. मी अगदी ऑनेस्टली मी हे टोकाला जाऊन बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण मी हे घातसूत्र 2 त्याच्यात सगळं येणारच आहे. किती प्रकारे आपली लूट, किती प्रकारे आपली अवहेलना केली याची मी एक तर त्या 250 पानच लिहिली आहेत. किती प्रकारच्या पैलूने एक समाज विखंडित, आत्मवंचित आणि विच्छेदित करता येतो याचं हे एक स्टडी म्हणून हा विषय जगापुढे 1000 वर्ष राहील, इतका तो भयंकर विषय. भारतावर राज्य करणं ब्रिटिशांच्या आधी जे त्यांनी केलं कोणाला शक्य झालं नाही. बरं, एवढं करून ते फाळणी करून गेले. तो भारताच्या 8 फाळण्या आहेत, एक नाही. आपल्याला पाकिस्तानची फाळणी जाणवली कारण तेव्हा आपण स्वतंत्र झालो, पण ब्रह्मदेशपासून श्रीलंकेपासून हे सगळे जे नेपाळ सगळे जे वेगळे झाले, अफगाणिस्तानापासून सगळं या फाळण्याच येते एका भरतखंडाच्या. तर त्यात काय होतं म्हणजे जे आपण वळणं म्हणतो ना, वळणं काय होतात की माझ्या जगण्याचे विश्वास हलतात. मी एक परंपरा संस्कृती धागा घेऊन जगत असतो. म्हणजे आमचं असं म्हणतात ना की राम उत्तरेकडून दक्षिणेकडे गेला आणि कृष्ण पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला आणि या धाग्यावर हा सगळा समाज उभा राहिला असं म्हणतात. ठीक आहे, आपण त्यातला पोएटिकनेस बाजूला ठेवू. पण माझ्या जगण्याच्या पद्धतीची जी वीण होती ती उद्ध्वस्त करून असं काही नव्हतं. मी पहिल्यापासूनच मागासलेला आहे. अशा पद्धतीचं केल्यामुळे समाजाची एखादी ती सरस्वती आटावी तशी माझ्या स्वतःच्या आत्मसन्मानाची नदीच आटली आणि असं रखरखीत काहीतरी तयार झालं
की जी यांच्या न्यायाने मिळेल ते मिळेल. आणि मला वाटतं पहिलं वळण पहिल्या महायुद्धानंतर असं आलं की ब्रिटिशांनी आपली माणसं पण सैन्य म्हणून वापरायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही या देशात लुट्ट करतातच आहे. इथल्या राजवटींना तुम्ही हवं तशी सवलत आणि हवी तशी शिक्षा पण करताय तुमच्या राज्य करण्याकरता. कोणालाही एका उंचीच्यावर वाढू देत नाही आहात. त्यांच्या अस्मिता संपवताय, त्यांच्या आत्मसन्मानाचा इतिहास बदलताय. आणि याच्याशिवाय तुम्ही त्यांची माणसं पण तुमच्याकरता वापरतायत. त्यांच्यात लॉयल आणि डिसलॉयल अशा 2 कॅटेगरी करतायत. म्हणजे चोराने आपल्या घरात यायचं आणि सांगायचं हे फर्निचर इथे ठेवा, हे वाईट दिसतं, ते वाईट दिसतं. आणि घराच्या मालकाने बरं ठेवतो. आणि जी घरातली स्त्री ऐकणार नाही तिला त्याने सांगायचं या घराच्या लायकीच नाही, हिला बाहेर काढा. अशा पद्धतीचं आहे ते. आणि आपलेही लोक सामील होते, मी असं म्हणणारच नाही. मुळात हे कळलं पाहिजे ना हो. मला ग्रेटर गुड जसं कळतं ना तसं ग्रेटर वर्स्टही कळलं पाहिजे हो. की याचा मोठा परिणाम किती वाईट आहे ते कळलं पाहिजे ना. आणि ते पहिलं वळण आहे की आपला प्रवाह त्यांनी 57 नंतर पूर्ण बदलत नेला. लुटीमुळे एक तो वळण आलं की ते सगळे रोजगार असणारे कारागीर. म्हणजे ताजमहालाचा एक आमचा मित्र ताजमहालाची स्टडी करायला गेला होता ना, त्या रजा नावाच्या चित्रकारांनी स्कॉलरशिप दिली होती. सुधाकर यादव म्हणून मित्र आहे माझा. तो म्हणलं मी ताजमहाल बघितला आणि जाऊन तिथे. मी ताजमहाल बांधत असताना जवळच्या 100 किलोमीटर परिसराचं अर्थकारण काय होतं याच्यावर स्टडी केला. त्या गावातले सगळे 12 बलुतेदार हे शिल्पकार झाले होते. कारण एक काहीतरी एंटरप्रेन्योरशिप अशी असते ना, ती तुम्हाला ओढून घेते. भारतात जी काय एंटरप्रेन्योरशिप खालच्या याच्यावर जी काय व्यवस्था असेल, हे बघा दोष कुठल्या व्यवस्थेत नसतात, ते आमचं होतं ना. आगरकर टिळक वादात आहेच ना की घर स्वच्छ करून ताब्यात घ्यायचं का आहे ते घ्यायचं सुधरवायचं. हा म्हणजे चिकन आधी का अंडा आधी असाच वाद आहे एका अर्थाने. तर ते आपण आपलं ते तसं केलं नाही. आणि त्यामुळे या लोकांच्या यांनी आखलेल्या वाटांवरून चालताना समाजाने पहिल्यांदा आपली वीण बदलली. तो एक फार मोठा टर्न आला की आपण असे भिजलेल्या कावळ्यासारखे होऊन गेलो. आणि आपण यांचे अत्याचार हे म्हणजे त्याच्यावर किती आहेत लिखाणं. परमेश्वराचीच ही कोप झाला आपल्यावर वगैरे. म्हणजे भाबडा समाज हो, एक दैविक शक्तीला मानणारा. ठीक आहे ना. बरं असे विज्ञानविष्ट समाजाने काय दिवे लावले तो काही शोध सोडले तर काय त्याचा जगाला उपयोग आहे. म्हणजे असं जर स्पष्ट प्रश्न विचारायला झाले, एवढे सायंटिस्ट झाले इंडस्ट्रियल क्रांतीच्या आधी युरोपामध्ये एक केवढे सायंटिस्ट झाले, किती मोठी मोठी माणसं आहेत ती, तरी तुमची वृत्ती अशी कशी काय लोकांना लुटायची. म्हणजे तुमची काय, डोंट ट्राय टू टेल अस समथिंग विच वी डोंट नो. पतंजली आमचा जुना आहे, मग ते सगळं काढलं तर तो एक वेगळा विषय होईल. पण मला असं म्हणायचं आहे की आपण नेहमी एका समाजाला आपण जेव्हा विखंडित आणि आत्मवंचित करतो तेव्हा ते जगण्याच्या सगळ्या वीण बदलतात. नशीब समजा रोटीबेटी व्यवहार बदलले नाहीत. नशीब समजा काही प्रमाणात गावगाडा शिल्लक राहिला ना, तो नंतर आलेल्या दुसऱ्या इंग्रजांनी बदलला, ते सोडून द्या. पण तो शिल्लक राहिला थोडाफार आणि तो काही प्रमाणात चालू राहिला. हे परस्परावलंबित जीवन व्यवस्था काय असते, ती परस्परावलंबित जीवन व्यवस्था सरकार अवलंबित करणं हे सगळ्यात घातक वळण होतं, जे अजूनही आपण बघतोय. म्हणून समाजाला या असं करावंच वाटलं नाही की माझं जबाबदारी आहे. रस्त्यात कोणी थुंकर असेल तर मी त्याला पोलीस नसले तरी सांगितलं पाहिजे, थुंकू नको रे बाबा, किंवा गाडी इथे लावू नको रे बाबा. हे आपण अजूनही सांगत नाही, कारण आपला स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला. आणि हा पाया खचवायला ब्रिटिश कारणीभूत आहेत. आम्ही सद्गुणाचे पुतळे नसू पण आम्हाला तुम्ही काय केलं की सगळं सरकारने करायचं ही सवय कोणी लावली. बरं, राजवंशांचा देश आहे ना, राजे होते ना अनेक, त्यातले काही व्यसनी होते, विलासी होते, उच्छृंखल होते, काही अगदीच वाया गेले, हे सगळं मला मान्य आहे. पण मला नेहमी असं वाटतं की समानता असा काही शब्द नाही. म्हणजे तुम्हाला हे वाक्य पटतं की नाही मला माहीत नाही डॉक्टर. समता असू शकते, समानता नाही. निसर्गातच समानता नाही हो, अननॅचरल आहे. एखाद्या 4 फूट उंचीच्या मुलाला आंबा खायचा असेल तर 6 फूट उंचीच्या मुलांनी त्याला कडेवर घेणं ही समता आहे किंवा समरसता, काय त्याला तुम्ही म्हण. समानता अबनॉर्मल नाही, नॉर्मल आहे. म्हणजे मुळात समाजात समानता नाही, असमानता नॉर्मल आहे, निसर्गात नॉर्मल आहे. त्यामुळे समानतेच्या याच्यावर आणणं वगैरे हे सगळे जे काही घोष ब्रिटिशांचे आहेत ते सगळे बंपक आहेत. ते मुळात अनैसर्गिक आहेत आणि त्यांच्या वागण्यात ते आले. म्हणून त्यांनी काही लोकांना आपल्याकडचे फार महत्त्व दिलं, काही जातींना मुद्दामून त्यांनी आपल्या जागा दिल्या, नोकऱ्या दिल्या, काही जातींना वंचित ठेवलं आणि या जातींनी तुम्हाला वंचित ठेवलं सांगितलं, असे अनेक उदाहरणं आहेत.
तर ती एक वीण बदलली, हे पहिलं वळण आलं. पहिल्या महायुद्धानंतर असं झालं की आपण तैनाती फौज झालो. स्वतःचं राज्य असणारा उपखंड, स्वतःची संस्कृती 3000 वर्ष 4000 वर्ष जपलेला उपखंड, हा एका ज्याच्या साम्राज्यावर आता सूर्य आणि चंद्र एकाच वेळेला बुडतात आणि मावळतात, त्या साम्राज्याचा, इतक्या छोटुकल्या साम्राज्याचा तैनाती फौज झाला. कशाकरता लढायचं? माझ्या देशाकरता लढायचं का यांच्याकरता लढायचं? म्हणजे त्या ऑस्ट्रेलियात मी राहायचो तेव्हा मला त्यांनी एक ठराव आणला होता ऑस्ट्रेलियन पार्लमेंटने, की राणीचं राज्य चालू ठेवायचं का लोकशाही चालू ठेवायची आपली. तर त्या 98% मेंबरने, ही 1997ची गोष्ट आहे, त्या मेंबरने वोटिंग केलं की राणीचं राज्य चालू ठेवायचं. कारण तो जेल होता युरोपियन लोकांचा ऑस्ट्रेलिया. तर मला वाटतं हे वळण एक आलं, ते फार वाईट झालं. आपण पुढे जात गेलो. मला असं वाटतं की तुम्ही तो एक मोठा कॅनव्हास मांडला, बॅकड्रॉप आहे हा प्रचंड मोठ्या इतिहासाचा, आणि त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी मला दिसतात. एक म्हणजे प्रत्यक्षात आक्रमणं आणि राज्य स्थापन करणं ही गोष्ट असते, परंतु मानसशास्त्राचा अभ्यास करणारा म्हणून मला तुमचा दुसरा मुद्दा जो आहे ना, की माणसाचं खच्चीकरण होतं, की माझ्या अस्तित्वाला अर्थ मी शोधायची गरज नाही, कोणीतरी तो दिलेला घेऊन मला पुढे जायचं आहे. मला माझ्या नावाला कोणीतरी लेबल लावून दिलं पाहिजे. मग ते कोणीतरी लेबल लावणारा मोठा असतो आणि तो लेबल बदलायचं असेल तर परत मला त्याच्याचकडे जावं लागतं. ही जी मानसिकता बदलली, हा आपल्या देशाच्या दृष्टीने प्रचंड घातक टर्निंग पॉईंट आहे. आता मला असं वाटतं की आपण इतिहास म्हणजे स्वातंत्र्याच्या पर्यंत आलेलो आहे, 47पर्यंत आलेलो आहे, मोठा प्रवास केला आपण, आणि मला असं वाटतं की एक इकोसिस्टीम तयार झाली. त्यांनी इकोसिस्टीम तयार केली आणि त्या इकोसिस्टीमचा आपण बळी कधी झालो हे आपल्याला कळलं नाही. त्या इकोसिस्टीममध्ये सो कॉल ज्ञानपरंपरा होती, वेगळ्या प्रकारची शिकवण होती, सायन्स होते, सुविधा होत्या, परंतु ती इकोसिस्टीम त्यांनी आपल्याकरता तयार केली नव्हती, त्यांच्याकरता तयार केली होती. तर या इकोसिस्टीमचा काही भाग आपण तसाच ठेवला आणि पुढे गेलो, आणि पुढे जावं अशा मोठ्या अपेक्षेनं वी हॅव ट्रिस्ट विथ द डेस्टिनी, असं नेहरूंनी म्हटलं होतं. करेक्ट. की वेन द वर्ल्ड इज अस्लीप वी हॅव ट्रिस्ट विथ डेस्टिनी. तर ती आपण त्याच्यानंतरचा काळ हा त्यातले काय टर्निंग पॉईंट्स आहेत, आणि त्या टर्निंग पॉईंट्समध्ये त्या टर्निंग पॉईंटचा आजच्या जीवनाशी कसा संदर्भ लागतो, की मला आत्ता जर असं वाटत असेल, आजच्या जेनझीला असं वाटत असेल की मी काय बोलतोय, मी काय करतोय, माझ्या आयुष्याचं पर्पज काय असतं का, पर्पज हे काय भलतीच भाषा, इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. ते काय काय घडलं, म्हणजे एक स्टॅग्नंट पिरियड होता, नंतरचा काहीतरी एक उज्ज्वल सुकाळ आला, काय काय झालं. नाही, मला वाटतं स्वातंत्र्यात काय झालं, म्हणजे मी नेहरूंना कधी दोष देत नाही, याचं कारण सांगतो. नेहरू हे जवळपास 34-35 कोटी दरिद्री माणसांचे पंतप्रधान होते. चॉईस नसतो. आत्ता आपल्याकडे दर महिन्याला आठवड्याला एक राष्ट्रप्रमुख येतो, तेव्हा आपल्याकडे 3-3 महिने कोणी यायचं नाही, आपल्याकडे कार्पेटसुद्धा नव्हतं. आणि 30-32 कोटी दरिद्र लोकांचा तो पंतप्रधान होता. शिक्षा का सन्मान हे आपल्याला कळणार नाही, आपल्याला त्या कॉन्टेक्स्टमध्ये जायला लागतं. 27 धरणं पाकिस्तानात गेलेली. त्यामुळे असा देशाचा आता एक चॉईस होता, म्हणजे मी असंही नाही म्हणणार की त्यांचं परराष्ट्र धोरण वगैरे त्या आपल्या आजचा विषय नाही, पण मुळात कसं असतं, मी समजा राज्य करायला घेतलं आणि मला कळलं की हे असं झालं आहे बरं का, हा खिलवाड झाला आहे, माझ्या परंपरेशी, माझ्या सगळ्या बॅकड्रॉपशी खिलवाड झाला आहे. तर मला हे देश तर उभा करायचा आहे. आता जो एक रेटा लागला आहे तो लागला आहे मागे. मला देशात पाणी आणायचं आहे, मला लोकांना गहू नाही आहे, म्हणजे खायला नाही आहे, दारिद्र्य माणसं आहेत, त्यांना म्हणजे रोजच्या अन्न वस्त्र निवारात तर त्यांना मला द्यायलाच पाहिजे, पण सन्मान पण देता येईल का अशी व्यवस्था करायला पाहिजे, ती आपण केली नाही. आणि एक छोटा मुद्दा मांडायचा आहे की मला असं वाटतं की त्यांच्या स्वप्नामध्ये भारताला पहिली स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला पाहिजे की आपण आहोत आणि आपण आपले निर्णय काही प्रमाणात तरी घेऊ शकतो. आपण गए गुजरे नाही. आपण, मला असं वाटतं की नेहरूंना ते काय टीका करायचं ते करू देत, पण नेहरूंनी पुन्हा आपल्याला स्वप्न बघायला शिकवलं. ही इतकी अनमोल देणगी आहे की तुम्ही असू शकतं, म्हणजे होऊ शकतं असं वाटतं. हा फील खूप सुंदर आहे आणि तो टर्निंग पॉईंट ठरला त्या क्षणी 47 साल. म्हणजे त्यांच्या भाषणापासून जर आपण ऐकलं ना,
तर अशा पद्धतीने रगडला गेलेला समाज आपली स्वप्न बघू शकतो, हा मेसेज मोठा आहे. आणि त्याकरता नियतीशी आम्ही करार केला आहे. हो. सो कसं आहे की त्यांना मी नियती ही माझ्या बाजूने येईल की नाही मला माहीत नाही, पण माझ्या स्वप्नाने नियतीचं कार्पेट मी उलटवू शकतो, ही ताकद असते. ती नेत्यामध्ये असते. नेहरू त्या अर्थाने नेते होतेच. मला फक्त प्रश्न कुठे येतो, ब्युरोक्रेसी नावाचं जे काय प्रकरण होतं ना, नोकरशाही, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जो देश तशा अर्थाने ज्ञान परंपरेचा देश आहे, तिथे ब्रिटिशांना राज्य करायचं होतं, लुबाडायचं होतं, म्हणून एक शासन व्यवस्था करायची होती. तर ती आपल्याकडे माणसं नसतील हे पण खरं आहे, तयार नसतील, आणणार कुठून माणसं, हा मोठा भाग असतो. अजूनही आपल्याकडे चांगल्या कामं करता कुठे माणसं मिळतात, एवढं सगळं शिक्षण असूनही लोक बरं जे मिळतात ते चांगलं काम करतील अशी खात्री नसते. त्याला अनेक ट्विस्ट अँड टर्न येतं, टर्निंग पॉईंट आहे म्हणून सांगतो की एखादा माणूस करप्ट टर्न याची कोणी हमी देऊ शकत नाही, कुठलीही संघटना. ते उतार चढाव आहेत. पण मला असं वाटतं की त्या ब्युरोक्रेसीमुळे त्यांची स्वप्न नेहरूंची आणि ते झिरपणं, तो रिसाव ज्याला हिंदीत म्हणतात ना, ते मध्ये अख्खा तो आजगर बसलेला अजूनही होता, अजूनही आहे काही प्रमाणात, तो खालपर्यंत गेला नाही. मग काय झालं माहिती आहे का, मी आता बघा असं झालं असेल, मी असं नाही म्हणत की असं खात्रीने आपण कसं म्हणणार, आपण तेव्हा नव्हतो, की आता हे गेलं आणि हे सरकार आलं. शरद जोशी असं म्हणायचे ना की गोरे इंग्रज गेले आणि काळे आले, शेतकरी लुबाडलाच गेला. ते लुबाडत होते तेव्हा आम्हाला काय, आम्ही त्याला हाकलायचं एवढं ध्येय होतं, हे आमचे यांना कुठे हाकलणार म्हणायचे. आणि त्यामुळे त्याच्याकरता जो देश त्यावेळेला 71% शेतीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकसंख्या अवलंबून होती, 71 काय 76-70% इंडस्ट्री नव्हतीच, म्हणून तर सरकारने POC काढले, सरकारी उद्योग काढले ना, इन्व्हेस्ट करायला कोण नव्हतं. तर तो देश जो शेतीप्रधान आहे त्याची सगळ्यात मोठी वंचना या मधल्या लेअरने केली आणि तिचे काही उपाय काढायला पाहिजे होते. आपण गहू आणला मेक्सिकोतून, ते सगळं केलं, ते सगळं आपण केलं. म्हणून मला नेहमी असं वाटतं त्याच्यामुळे काय नुकसान झालं, जो टर्न आला नाही, अजूनही आलेला नाही, आता येतो आहे कदाचित. आपण प्रोड्यूसमध्ये एक टर्न घेऊन जगातले अनेक प्रकारची धान्य निर्माण करणारा देश तयार झालो शेतकऱ्यांनी. म्हणजे कोरोनाला आपण वाचलो याला एकमेव कारण शेतकरी आहे. खरं तर खरंच सांगतो, शेतकऱ्यांनी आपल्याला अन्न पुरवलं कोरोनात, ते स्वतः काही करू, त्यांचे किती हाल असो. तर त्या शेतकऱ्यांकरता किंवा कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकरता आपण काही व्यवस्था उभ्या केल्या नाहीत. प्रोड्यूस केलं, प्रोड्यूस टू प्रोसेस केलं नाही. ते केलं असतं. मी शरद जोशींना सुद्धा हा एकदा मुद्दा बोललो होतो की तुमचे लोक देवघरात मूर्त्या ठेवायचे, पत्रिकेवर शरद जोशी प्रसन्न असं मी पाहिलं आहे ना पत्रिकेवर. काय दिवस होते. त्यांनी सांगितलं असतं प्रोड्यूस करा, तर लोकांनी प्रोड्यूस टू प्रोसेसकडे गेले असते, हे प्रोसेस इंडस्ट्री उभी राहिली असती फूडची. पण ते शेतकऱ्याचा मालाचाच भाव जर कोणी तिसरेच व्यापारी ठरवत असतील हातावर रुमाल टाकून, म्हणजे उद्या बजाजला सांगितलं की तुम्ही पंखा बनवताना छान विका, आम्ही सांगतो तेवढ्या पैशाला विका, बजाज म्हणाल बंद करेल तो फॅक्टरी. शेतकऱ्याचं ते चाललं आहे. पण तर मला वाटतं ते वळण मात्र जेव्हा येईल ना तेव्हा हा देश डिफरंट होईल. पण स्वातंत्र्यानंतर असं घडलं की असं आहे, उद्योगधंद्याकरता सरकारने पैसे गुंतवले, तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तिथे टर्न म्हणून काय आला की काही प्रमाणात आता हा माझा उद्योग आहे, भारतीय जनता की संपत्ती आहे रेल, असे बोर्ड आपण वाचतो ना, तर ही का सांगायला लागलं की त्यांना लोकांना हे सांगायला लागलं अरे आता आपला देश आहे, आता कोण दुसरा माणूस नाही आहे. म्हणजे हे निदान गोष्टीतनं सांगणं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल, कदाचित हे कुठून आलं असणार, ज्यांची कोणाच्या लक्षात आलं असेल की बाबा लोक अजूनही असं समजत नाही की आमचा देश आहे. म्हणजे नेमाड्यांच्या हिंदू नावाच्या कादंबरीत एक फार विनोदी उल्लेख आहे. ते म्हणले 15 ऑगस्ट झालं तेव्हा लोक ठिकठिकाणी पाड्यावर जाऊन सगळ्यांना ध्वज लावायचं सांगितलं होतं, कलेक्टरचे आदेश होते. तर तहसीलदार जायचे, ते एका ठिकाणी पाड्यावर लोक असे डोंगरावर दगड घेऊन बसले होते. ते आल्यावर त्यांनी जीपवर दगडफेक केली, तर ते लोक उतरले खाली. ते म्हणले अहो दगड काय मारताय, आम्ही सरकारी अधिकारी आहे. ते म्हणले काय आहे तुमचं काम आमच्याकडे, तुम्ही कशाकरता आले. त्यांना वाटले ब्रिटिश. ते म्हणले अहो आज 15 ऑगस्ट आहे. मग काय 15 ऑगस्ट येतो, आज स्वातंत्र्य दिन आहे. तो म्हणे ऑगस्ट काय आहे, तर म्हणले महिना आहे, महिन्याचं श्रावण चालू आहे म्हणे. तर ते म्हणजे चांगलं आहे का वाईट आहे. तर त्यांचे ते प्रश्नोत्तर आहेत ते एक्झॅक्ट दाखवतात. आणि मला वाटतं त्यामुळे हे सगळं आणायला लागलं, तो टर्न आपला. पण एक गोष्ट आहे, म्हणजे चर्चिल काय म्हणला होता 45मध्ये की दिस रास्कल्स यू आर गिव्हिंग पॉवर टू, ते अनार्कीकडे घेऊन जातील, त्यांना काही आकला नाही आहेत.
चर्चिल थडग्यात आहे, आपली 4थ्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे. त्याच्याच तिकडे थडग्यात आहे आणि त्यांचे ते 140 लोकांचं शिष्टमंडळ मिळून त्यांचा प्रधान हात पसरून उभा आहे आणि आपण 4थ्या नंबरची इकॉनॉमी आहे. हे घडलं, याला काही इतकी वळणं. मुद्दा मला असं वाटतं की ब्रिटिश जाताना पूर्ण फुटप्रिंट सोडून जातात माणसं. तर ब्युरोक्रेसी हा फुटप्रिंट होता आणि तो चांगला रिजिड रुतलेला होता. तो हलवू शकले नाही कोणी. म्हणजे मग मी नेहमी एकदा मी तर हे केंद्रीय मंत्र्यात पण विचारलं आहे, ICS म्हणजे मला नेहमी वाटतं IPS IAS IRS सगळ्या इंडियन कल्चर सिस्टीमचा अधिकारी नाही हो. ICS पाहिजे ना एक. कलेक्टर हा काय कल्चर सांभाळणारा अधिकारी आहे का? तो महसुलाचा अधिकारी आहे. तुम्ही त्या भागातल्या अस्तंगत होणाऱ्या कला, त्यातले कलाकार, वादनं, हे सगळे जे याचा काही फुटप्रिंट, याचं मॅपिंग, याचे अस्तित्व हे टिकवणारा कलाकार आहे. बरं, या देशाचा धर्म कलाकारीचा आहे. म्हणजे रक्त फिरतं तसं कला फिरते ना शरीरात. रक्त असतं तसं देशामध्ये कला फिरते. म्हणून इंडोनेशियाच्या एअरवेजचं नाव गरुड आयुर्वेद असतं. ते अजूनही तसंच ठेवतात. याचं कारण आहे की ते सांस्कृतिक धागा वेगळा असतो आणि जोपर्यंत श्वास आणि रक्त फिरतो तोपर्यंत आपण फिट असतो. त्यामुळे कला ही श्वास रक्तासारखी, ती जर प्रोसेस न होत राहिली, ती जर एक मिसळ नाही होत राहिली तर पंचायत होईल आपली. तर मला वाटतं ते एक आलं. आणि शिक्षण पद्धतीचं वळण म्हणजे आत्मवंचित आपल्याला एखाद्या जुलमी राजवटीने करणं ही त्यांच्या दृष्टीने योग्य घटना आहे किंवा ते करणारच. पण माझ्या देशात पण मी माझा इतिहास नीट सांगितला नाही आणि ते वळण आलं नाही. म्हणजे आपण टर्निंग पॉईंटबद्दल बोलतो, पण हे नॉन टर्निंग पॉईंट फार भीषण आहेत. हे जरा वळणं आले असते परत आलं न घेणं हा एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. मी त्याच रस्त्याने जाईन, मी वळणार नाही. ह्याच्यामध्ये प्रचंड रिजिडिटी आहे. याच्यामध्ये एक प्रकारची स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास नाही आहे. आणखी एक मला असा मुद्दा तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे म्हणायचं की कलेक्टर हा महसुलाचा अधिकारी म्हणजे तो त्याचं काम हे नाही असं वाटतं. कलेक्टर म्हणजे जो काय टॅक्स कलेक्ट करतो तो त्याचा संबंध काय लोकांशी. दुसरंच मला आठवलं की प्रेमचंदांच्या शतरंज की खिलाडीवरती खूप सुंदर सिनेमा बनवला सत्यजित रेने. त्याच्यामध्ये पण असंच आहे की आम्ही खेळत बसलेलो आहोत ना, म्हणजे आम्हाला काही परवाच नाही आहे. आता या राणीला हे जे प्यादं आहे इकडे त्याला तर राणी म्हणायचं का? बरं, हरकत नाही म्हणून काय फरक पडतो. ही एक अशी म्हणजे या सगळ्यातनं निर्माण झालेली एक उदासीनता आहे. एक प्रकारची निवृत्ती, नकारात्मक निवृत्ती निर्माण झाली. कारण आपण काही करू शकत नाही, माझ्यात तेवढी ताकद नाही, उगाच हुशार काय मारू नये, गर्वाचे घर खाली, असं होऊ शकतं. ही एक नकळतपणे आपल्यात उपजतपणे येत गेलेली ही वृत्ती आहे आणि त्यातनं आपल्याला टर्न करायला पाहिजे. आणि ते म्हणजे तुम्ही म्हणलं फार छान सांगलं तुम्ही. तो इतका ॲडमन्सी आहे, मी बदलणार नाही. जसं अंधश्रद्धा पण एक श्रद्धा आहे ना, तसं आहे. हो की हे न बदलणं एक वळण आहे, आमचं सरळच वळण आहे, सरळच आहे, आमचं बरोबरच आहे. आणि ते घडलं ना, त्यात काही शंका नाही. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे व्यवस्था कसं असतं ना, मला नेहमी असं वाटतं वृत्तीवर काम नाही करता येत. रामकृष्ण आले गेले, कोणाची वृत्ती बदललेली नाही, बदलत नाहीत. म्हणजे माणूस हा फार ज्याला म्हणतो ना स्खलनशीलता एक मुद्दा आला, पण माणूस हा डायनॅमिक काहीतरी तो कॅनव्हास आहे. तर त्याच्या मनात रोज सकाळी तेच येईल असं नाही. आणि त्याचा समूह आणखीन आहे, कारण त्याला एक समूहाचं मानसशास्त्र जोडलं जातं. तुम्ही स्वतः जेवढे डॉक्टर आहात मानसशास्त्र, तुम्हाला माहिती आहे इंडिव्हिज्युअल माणूस वेगळा असतो आणि समूहात वेगळा असतो. तर त्यामुळे व्यवस्था उभी करायला लागतं. ते आपण एअरपोर्टवर थुंकतो का? नाही, कारण तिथे व्यवस्था आहे. टोल नाक्यावर आपण टोल देतो कारण व्यवस्था आहे. वृत्तीवर सोडलं असतं की नका थुंकू रे, द्या रे पैसे. काही लोकांनी ती टोल नाक्यातले पैसे पण लुटून नेले असते, कारण ते स्वैर आहे. स्वैराचाराकडे जाणं हे माणसाचं हे आहे. म्हणजे कधीतरी त्या अनुषंगाने सांगतो, सत्यम शिवम सुंदरमचा मी नेहमी असा अर्थ लावतो की सत्य असतं ते निसर्गात असतं. शिवम हे निसर्ग मानवी कल्याणाची चौकट उभी करण्याकरता वापरायचं ते शिवम. पण ती चौकट मानायची नाही, त्याच्या बाहेर झेप घ्यायची म्हणजे सुंदराकडे जायचं. म्हणजे ताल सुरांच्या गाण्यामध्ये एखादा स्वर असा लागतो, चित्रात एखादा फटकारा असा येतो की ती भावावस्था लागते. तर ते जे बाहेर जाणं आहे ते सुंदर आहे, म्हणून सुंदराकडे प्रवास व्हावा असं म्हणतात ना. पण आपल्याकडे काय झालं, कुठल्याच चौकटी मानायच्या नाही आणि आपण सुंदराकडे जातोय असं मला वाटत नाही व्यवस्था म्हणून. पण व्यवस्था उभ्या करायला आपण कमी पडलो आणि ते व्यवस्थेचं वळण जेवढं लवकर येईल ना
तेवढा आपण कारण एक लक्षात ठेवा, आपल्या समाजामध्ये एक म्हणजे ते आमचे प्रल्हाद नावाचे एक अमेरिकेतले मित्र होते, ज्येष्ठ माणूस होता. ते नेहमी म्हणायचे की सी के प्रल्हाद की दिस डोंट लेट दिस एलिफंट वेक. हो म्हणजे आपल्या भारताबद्दल ते म्हणायचे आणि तेव्हा म्हणायचे 2000 वगैरे किंवा 98-97ला, इफ द एलिफंट वेक्स अप ना वेन हिल स्टार्ट डान्सिंग यू विल ऑल हॅव टू वेक ॲट द स्टेज. आणि ते घडलंय. घडतंय आता घडतंय असं दे आर ऑल वाटतं. वी आर ऑल वेकेटिंग द स्टेज ना. आता आपल्याकडे येऊन आणि ही सगळी पायाभरणी असते. पण तुम्ही बघा, मी जे म्हणतोय त्याचं तशा अर्थाने ते प्रूव्ह होतं किंवा काही प्रमाणात की व्यवस्था तुम्ही उभ्या केल्या नाही वेगवेगळ्या. साधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्यवस्था आहे आत्ताची, की मधले दलाल काढून टाकले पैसे घेणारे, डायरेक्ट तुझ्या बँक खात्यात पैसे येतील सरकारचे. या अशा व्यवस्थेतनं पारदर्शकता येते आणि तुम्हाला जो आहे तो बेनिफिट तुमच्यापर्यंत जाईल. मध्ये माणूस नाही, बिचोलिया दलाल ही व्यवस्था त्यामुळे उभी राहिली. ती काही कोणी निर्माण नाही केली, पण नसते तेव्हा कुठली व्यवस्था उभी राहते ना. गल्लीत अनारकी असते तेव्हा एखादा माणूस गल्लीचा गुंड होऊन बसतो, तो सांगतो मी सांगतो ते चालेल. पण मग व्यवस्था उभी केली की ते नंतर नष्ट होतात. मला वाटतं की ज्या काळात ही सगळी व्यवस्था गैरव्यवस्था निर्माण झाली, तो काळ डिजिटल नव्हता, त्याच्यात कम्युनिकेशन अगदी पुअर होतं. त्यामुळे माणसांशी वागायची आणि तेच व्यवहार करायचे. आता जर अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे तर ती आपलंसं करणं आणि ती देखील व्यवस्था चांगली चालू ठेवणं. त्या बँकेत जाऊन आज सिस्टीम स्लो आहे किंवा सिस्टीम चालत नाही असं जर असेल तर ती व्यवस्था पण मजबूत असली पाहिजे आणि ती व्यवस्था अशी असली पाहिजे की ती रिलायबल आहे, की या व्यवस्थेवरती विसंबून राहतो. हा टर्निंग पॉईंट आपल्याला अजून यायचा आहे. आणि पण असं वाटतं की जरा नाही येईल तो झुंजूमुंज दिसायला लागलंय. फक्त टेक्नॉलॉजीचं एक काय माहिती आहे का, ते वळण घेताना जसं आपण गाडी टिल्ट होणार नाही हे बघतो ना, तर टेक्नॉलॉजीचं मला असं वाटतं की AI वगैरे सगळं येईल आणि ते होत राहील. पण मला नेहमी असं वाटतं की ते वळण टेक्नॉलॉजी ही नीतिनिरपेक्ष असते. म्हणजे आगपेटीच्या काडीला भात शिजवायचा का घर जाळायचं हे भान नाही, ती वापरणाऱ्याला ते भान असलं पाहिजे. त्यामुळे तंत्रज्ञान नीतिनिरपेक्ष असल्याने त्याला एक आत्मिक भानाची जोड लागते. आणि नशीब असं आहे की आपली सांस्कृतिक धरोहर अशी आहे की त्यात आत्मिक भान तयार होतं. म्हणजे लोकांना कोणतरी सांगणार आहे, कोणतरी ऐकणार आहे. म्हणजे मला नेहमी हे काही लोक जमतात, भजनं म्हणतात, कुठले काही मठ चालतात, त्याचा तो एक त्यातला भाबडेपणा सोडून द्या, त्याच्यावर काय टीका करायची. पण गर्दुले नाही तयार होत ना, हे काय कमी आहे. म्हणजे एक बॅलन्स राहतो ना. हो, घरात एखादी आजी असते, ती सकाळ संध्याकाळ शुभंकरोती काही स्तोत्र म्हणते, भले ती मुलं म्हणत नसतील कानामध्ये इयरबड घातलेली, पण त्यांना ही काहीतरी एक बाई रोज सकाळी करते, याचा जो एक नकळत झिरपतं ना, ते आवश्यक असतं आणि ते देशाच्या लेवलला पण पाहिजे. त्यामुळे काही गोष्टींनी तुमचं जे समाजमन आहे ते कशाने विणलं जाईल याचे प्रयोग चालू ठेवले पाहिजे. आणि जे खरोखर विणलं जातं ते त्याच्यावर हे करता कामा नाही. म्हटलं ती वळणं मात्र आपण फार झपाट्याने घेतली. म्हणजे 1991ला ओपन झाली इकॉनॉमी, नरसिंहरावांनी दरवाजे उघडले. म्हणजे काय केलं बरं, ग्लोबलायझेशन आहे, अनदर मायस्ट्रीने अजून एक असंच काहीतरी लोणकडी थाप आहे. कारण सांगतो, आपण सिल्क रूटचा देश आहे, काय इथले मसाले तिकडे जाणं ते काय ग्लोबलायझेशन नव्हतं का. आता काय झालं आहे ग्लोबलायझेशन, त्यातला तो फरक लक्षात घ्या. पण आपण तो फार छान मिटिगेट केला. ग्लोबलायझेशन म्हणजे काय झालं, तर एक आर्थिक भूगोल तयार झाला. एखादी अमेरिकन कंपनी जेव्हा 20 देशात असते तेव्हा तिथे देशांना टर्म डिक्टेट करायला लागते. म्हणजे तो एक इकॉनॉमिकल जिओग्राफी तयार होते, त्याला सीमांचा काही संबंध नसतो. आणि त्यामुळे ते त्यांची दादागिरी करतात आणि एक जागतिक ग्लोबलायझेशनमधनं नफा. कारण अगदी थोडक्यात सांगू का, आपल्याला आपण धोक्याकडे येऊ, म्हणजे पटकन पुढची वळणं काय येतील त्याचंही विश्लेषण करता येईल, इफ यू आर ओके. असा एक आता घातसूत्रामध्ये तो म्हणला आहे की एक वन वर्ल्ड ऑर्डर ती आहेच. कारण सगळ्या जगावर एक बिलगेट्सचं फार सुंदर वाक्य आहे की रॉकफेलर आणि बिलगेट्सची एक प्रेस होती, त्यात त्याने असं म्हटलं की 12 अब्ज पॉप्युलेशन जगाची 2070पर्यंत होईल, एवढी लोक आम्हाला इथे ठेवायची नाही आहेत. 7 अब्जाच्या वर जायला नको. याची धोका कुठला, तर मोस्ट पॉप्युलस स्टेट्स ना, त्यात भारत आहेच, इथून धोका आहे. याच्यात आणखी धोका कुठला, की सगळ्यात मोठ्या संख्येने वाढणारा समूह मुस्लिमांचा आहे, तो एक धोका आहे. ही माणसं अनावस्थेत जर गुंतत गेली तर बरं होईल. म्हणून त्यांनी एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचं नाव आहे डिपॉप्युलेशन अजेंडा. बायोलॉजिकल वॉर सगळे जे चालले आहेत त्याचं कारण ते की माणसं मेली पाहिजे. कोरोना इज वन ऑफ दॅट.
तर तो तसा वरून खाली येतो. म्हणजे वन वर्ल्ड ऑर्डर जर करायची असेल, सगळे रिसोर्सेस मलाच वापरायचे असतील आणि लिमिटेड लोकांना वापरायचे असतील, तर हे जे बाकीचे लोक आहे भुक्कडे मेले पाहिजे आणि हे मरण्याकरता जे काय करता येईल ते केलं पाहिजे. त्यातलं एक बायोलॉजिकल वापर, दुसरं युद्ध आहेत, तिसरी आणखीन काही हानी. नॅचरल कॅलॅमिटी अजूनही कंट्रोल करत नाही, पण ते वाटेल तसा उपसा करून कंट्रोल करतात एका अर्थाने, विपरीत अर्थाने. तर त्यात जे लोक मरतील तेवढी याची संख्या कमी होईल. आता आपण जेव्हा त्या प्रतलावर येत चाललो आहे ना इकॉनॉमीच्या, अजूनही आपण छोटी इकॉनॉमी आहोत, 4 ट्रिलियन काही नाही आहोत आपलं. आणि मध्ये ते ॲमेझॉनचा टर्नओव्हर सेम होता, माहिती आहे ना, इंडियन GDP आणि ॲमेझॉन टर्न. आपला 4था नंबर असला तरी तो हां, म्हणजे साईज कमी आहे ना, पहिला दुसरा रिलेटिव्ह आहे नंबर. त्यामुळे एवढी, पण एक असं होईल की जर पॅरिटी आली लोकांकडे, जर खिशात पैसा आला थोडाफार खर्च करायला, तर डिमांड सप्लाय असतं ना इकॉनॉमिक्सचं, डिमांड नेहमी नीड प्लस पॅरिटीवर डिमांड डेव्हलप होते. त्यामुळे ती पॅरिटी जर आली तर कन्झम्शन मार्केट तयार होईल, म्हणजे कन्झ्युम करण्याची क्षमता पॅरिटी तयार होईल. आणि ती पॅरिटी धोकादायक आहे एका अशा अर्थाने की मग त्या पॅरिटीला बांधून जे काय ते मासे पकडणारे लोकांचे दांडे असतात ना, ते काठी आणि गाजर सगळं जे येतं ते सगळं ते पण येईल त्या MNCचं आणि ग्लोबलायझेशनच्या टूल्सचं. तर ते वळण आपल्याला फार सांभाळून घ्यायला लागेल. कॉशियस टर्न आहे, आत्मनिर्भर त्याच्यावर. मला वाटतं की हे सर्वसामान्य माणसांपर्यंत हे टर्निंग पॉईंटचे जे त्याची सायकॉलॉजी आहे, त्याचं एक मेकॅनिक्स आहे, त्याची केमिस्ट्री आहे, ही पोचलेली नाही आहे आपल्याला दृष्टीने. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने मॅकडोनल्ड माझ्याकडे आलं म्हणजे काहीतरी मी वेगळ्या जगात गेलो असं वाटतं, जे म्हणजे त्यांना अर्थच कळलेला नसतो त्याचा. किंवा झोमॅटोनी मला काही मागवता येतं याचा अर्थ माझं जीवन खूप सुखकर झालं, हे खूप म्हणणार नवा वसाहतवाद आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. की ज्याच्यामधनं परत आपली आत्मनिर्भरता नाहीशी होती आणि अत्यंत निस्सत्व अन्न खाऊन काही लोकांना खायला मिळत नाही आणि ज्यांना अफोर्ड करतात ते निस्सत्व अन्न खाऊन फुगलेली समाज आपल्याकडे निर्माण होईल. तर याला एक असं छेद देणारं नाही. आणि काही वळणं आपण घेताच कामा नाही. आता जेनेटिकली मॉडिफाईड फूडचं मी एक मध्ये परिषदेत बोलायला गेलो होतो. काय लोक एकाने असं आर्ग्युमेंट केलं, विद्वान माणूस आहे, नाव सांगत नाही, की जेनेटिकली मॉडिफाईड फूड वापरल्याने त्या लोकसंख्येला आपण अन्नच देऊ शकत नाही एवढ्या. गणित म्हणून डोकी मोजून हे गणित बरोबर असेल. मी त्यांना असं म्हटलं माझ्या टप्प्याच्या वेळेला, मी म्हटलं तुम्हाला मुळात माहिती आहे का, शेती हा पहिला अनैसर्गिक धंदा आहे आलेला. एका दाण्यातनं 1000 दाणे, ही कुठली इंडस्ट्री आजपर्यंत देऊ शकलेली नाही. आणि तो नैसर्गिक अशा करता आहे की नोमॅडिक जी मानवजात होती, जी भटकी होती किंवा फार स्थिर नसणारी होती, ती शेतीमुळे स्थिर झाली. बरोबर. आणि त्यामुळे लोकसंख्या वाढली. म्हणजे शेती हा डायरेक्ट लोकसंख्या वाढायला जबाबदार एक मोठं कारण आहे. त्यामुळे तुम्ही लोकसंख्या करता जेनेटिक मॉडिफाईड आहे वापरायचं, हे म्हटलं म्हणजे फार विपरीत उदाहरण आहे. किंवा त्याचं आणि नैसर्गिक वाण जे असतं ते तयार होतच असतं. इतकी व्हरायटी नाही तर निर्माण झालीच नसती, सगळे एकरंगीच लोक झाले असते. त्यामुळे ते एक त्यांचं ते तंत्र चालवतात. पण मला वाटतं की ही जी जाणीव आहे की अशा प्रकारचे टर्निंग पॉईंट्स आपल्याला टर्न घ्यायची क्षमता आहे, चुकीचे टर्न घ्यायचे नाहीत हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे पुढे वळणे धोका आहे हे जसं आपल्याला, मला नेहमी रस्त्यावरनं जाताना ज्या सगळ्या पाट्या दिसतात त्या मला वाटतं ते रस्त्याच्या पाट्या नाही आहेत, ते आपली शाळेच्या भिंतीवरती लिहिलेली असताना वचनं त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहेत. की इथे पुढे बोगदा आहे, आता हे बंद करा. म्हणजे फिलॉसॉफिकल नाही आहे, मुले हे देवा घरची फुले वगैरे असं काही नाही. रिॲलिटी जीवनाच्या प्रवासात आपल्याला जर काही शिकायचं असेल तर रस्त्यावरच ते वाचा असं मला वाटतं. आणि ही जागृती आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजे. आणि ही जागृती कशी होणार, म्हणजे एज्युकेशनमधनं तुम्ही थोडा उल्लेख केला, एज्युकेशनमधनं होऊ शकेल का, की एज्युकेशनमध्ये तेवढी ताकद आहे, एज्युकेशन तो कॉन्टेंट आहे का? पॅटर्न बदलला तर होऊ शकेल. म्हणजे मला असं वाटतं, हा तुमचा विषय मला इतका आत्ता भावतोय या क्षणी ऑनेस्टली. म्हणजे डूज अँड डोंट जे आपण म्हणतो ना, कुठली वळणं घ्यावी आणि घेऊ नये याच्यावर आपण स्वतंत्र 2 एपिसोड करू. कारण आत्ताचा आपला कॅनव्हास मांडून झाला की आपण इथे वाव वी रिच्ड हिअर. तुम्ही इकडे येऊन बोलताय खूपच नाही, इकडे येऊन आपण आता पोचलो आणि कसे आलो थोडं आपण त्याचा उल्लेख केला. सगळ्या गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, गरज नाही, आपण काय एकमेकाला पटवायला इथे बसलेलं नाही. पण याच्या पुढची कुठली वळणं आहेत, ती वळणं ज्यांनी घेतली ते कुठे गेले, ते कुठल्या ठिकाणी पोचले, ज्यांनी ती वळणं नाकारली ते कुठे पोचले, असं इतर देशांचं उदाहरण. म्हणजे आजही स्वित्झर्लंडमध्ये इफ यू आर पासिंग द ट्रक, यू हॅव टू रेज दॅट ट्रक ऑन अ
रेल रेल्वेवरती गाडी चढते ट्रक आणि तिथे ते कार्बन डायऑक्साईड सोडत देत नाही. तर ते हे जे आहे ना त्यांनी नाकारलं. आता आपण काय नाकारू शकतो काय नाकारू शकत नाही हा पण आपल्या क्षमतेचा भाग असतो. पण त्या क्षमता विकसित करून मी निदान मानवजातीला परत आत्मवंचितेकडे जाईल असं सगळं नाकारेल एवढी हिंमत आपण दाखवू शकतो. जे ब्रिटिशांनी केलं किंवा इतर राज्यांनी केलं ते आता टेक्नॉलॉजीने करता कामा नाही. Correct. कारण टेक्नॉलॉजी तुम्ही म्हणता त्यामुळे ते नीतिनिरपेक्ष आहे. त्यामुळे ते मी वापर काही करू शकतो. कार्बन डायऑक्साईड मला काय माहिती असं म्हणू शकतो. नाही, अगदी खरं आहे. ही जी हा बदल आहे वैचारिक बदलातला जो टर्निंग पॉईंट आहे तो शिक्षणाच्या मार्फतच होऊ शकतो. आणि तितकं ताकदवान शिक्षण आणि शिक्षक निर्माण होणं खूप गरजेचं आहे. शिक्षण पद्धती व्हायला पाहिजे. आता फक्त AIचं एक सांगतो. मला नेहमी असं वाटतं की AI ही टेक्नॉलॉजी नाही. आत्ता पहिल्यांदी माणूस त्याच्या हिस्ट्रीमध्ये तंत्रज्ञानाशी झगडत नाही AI मुळे. तो दुसऱ्या एका जमातीशी झगडतो. म्हणजे AI आणि माणसाचं युद्ध होणार हे लिहून ठेवा. AI तुम्ही एक माणूस एक प्रजाती म्हणून पकडा. ती प्रजाती आहे. AI जन्माला प्रजाती लाईव्ह एजन्सी ते एक प्रजाती जन्माला घालेली आहे. आणि ते जर लक्ष नसेल तर हे पुढची सगळी वळणं बाद ठरतील. इथेच करडेरोट होईल आपला. पण त्यावर आपण बोलू करीत. तुम्हाला वाटतं की हे सगळं विचार तुम्ही एवढ्या करता तुम्ही एवढे हसत बोलता याचा मला खूप आनंद वाटतो. तुम्ही बोलत असताना माझा गंभीर होत चालला होता. मानसिक का तुमच्याकडे मी आजार म्हणून येत नाही असं नाही पण ते काय ते आपल्यावर असतं. आपण प्रवाह चालू ठेवले पाहिजे. तुमची फिलॉसॉफी आहे तुमचं मेंटल हेल्थ सॉलिड ठेवण्याकरता की तुम्ही हसता खूप छान आणि लिहिता खूप छान. मी थोडंसं एक एक्सप्रेशन आहे भाषेतर्फे आणि वृत्तीतर्फे असं मला वाटतं. नाही पण मी तू उलट विचारतो. मी तुम्हाला विचारतो. मला विचार तुम्ही स्वतः मानसशास्त्रज्ञ आहात डॉक्टर आहात. तुम्हाला जसं मी एक एक प्रश्न सामाजिक जागतिक मांडतो. प्रत्येक माणूस हा एक प्रश्न आहे आणि तो भीषण खोल आहे. तो माहीत नाही. तुम्ही या सगळ्या प्रश्नांशी रोट व्यवसाय म्हणून डील करता. हाऊ यू कीप युअर सेल्फ अलूफ. खरं म्हणजे एक आहे की आपल्याला म्हणजे मला मुळात म्हणजे या विषयात काम करतात त्यांना खूप इंटरेस्ट पाहिजे. असं पाहिजे की मला हे दिसतंय मला हे कळतंय आणि मी काहीतरी करू शकतो अशी एक माझ्यात शक्ती आहे की ते देखवेना हे काय जनबुडती आहे तुकारामांनी म्हटलंय तसं ते राहवत नाही. तशी एक फिलिंग असतं. आणि दुसरी गोष्ट एक प्रोफेशनल वृत्ती असते आणि ते आम्हाला अगदी कर्मण्य अधिकार असते अगदी 100% पडलेलं आहे. म्हणजे पचलेलं आहे. कारण आपण कितीही समजावलं तरी त्या माणसांमध्ये हवा तसा परिणाम होईल अशी ह्याची खात्री नसते. आणि सुरुवातीला या गोष्टी थोडा राग आहे. अरे मी तुला सांगतोय काय करतोयस काय. मग माझ्या लक्षात यायला लागलं की त्याला जे समजतंय उमजतंय तो त्यातनं घेतोय. कारण तो परत म्हणतो की तुम्ही मागच्याला अरे मी असं कधी म्हणालो नव्हतो. नाही मागच्याला तुम्ही म्हणाला होतात की असा विचार करू नको. माझ्यात बदल झाला हा. म्हणजे मला वाटतो तसा आता काय झोमॅटोवरती ऑर्डर करायचा नाही आहे बदल. तो माणसामध्ये करायचा आहे वृत्तीत बदल आणि तो हळूहळूच होत असतो. हे जेव्हा उमजतं ना तेव्हा तुम्ही खूप शांत होता आतून आणि तुम्हाला वाटतं की झाडाला रोज पाणी घातलं ना तरच ते एक दिवस खूप मोठा होता. समजण्याकडून उमजण्याकडचे प्रवास तिकडचे प्रवास आहेत ते आणि ते हळूहळूच होतात. अचानक झालेले प्रवास काही असे ते फक्त हिंदी सिनेमात घडतात. बाकीच्या ठिकाणी असं खोटं आहे. त्यामुळे ही जर समज आली ना तर मग खूप मजा येते. आणि काव्यशास्त्र विनोद आपल्याला ठेवतच असतं हसत पण ठेवत खरंच तेवढं इन्साईट येते आणि त्याने खूप मजा येते. ते कोण कहता है आसमां में सुराख नहीं होता एक पत्थर तबीयत से उछालो यार. बरीच माणसं तर दगडच फेकत नाही गळे काढत बसतात त्याचे थोडत बसतात. ठीक खूप छान. करंजीकर तुमच्याशी बोलणं हा एक मोठा म्हणजे मला असं वाटतं की धबधब्याखाली आपण उभे आहोत सो नाईस आणि
त्यातनं खूप काही मिळतं आहे, अंगावरनं जात आहे, ते थोडं साचवून घेऊया. कधी कधी असं वाटतं की त्या धबधब्याच्या मागे जाऊन उभं राहावं आणि दीपक करंजीकर या माणसाशी संवाद करावा. ते आपण पुढे करतच राहणार आहोत. खूप खूप मजा आली आणि खूप आणि हे पुढे अजून प्लेजर टू हॅव यू विथ. प्लेजर इज माइन टू. आणि आपण ते करू उरलेलं जे आपण मगाशी बोललो ना. नक्की करू. थँक्यू Thank you थँक्यू very सो much. मच. संवेदन मानसशास्त्र गुरुकुल वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम करत असतं. वेबिनारचे आम्ही पुस्तक तयार केलेलं आहे, त्याला आम्ही ऑडिओ व्हिज्युअल बुक म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष इंटरॅक्शन माझी तुमच्याशी जरी होत नसली तरी माझे रोल प्ले असतात. त्यातनं प्रश्नोत्तरं खूप होत असतात, लोकांनी विचारलेले प्रश्न आहेत, त्याची उत्तरं आहेत. आणि सर हे ऑडिओ व्हिज्युअल बुक आहे, हे तुमच्याचकडे राहणार. तुम्ही कधी कोणतेही पान काढून आपण जसं आवडती कविता वाचतो तसं हे आहे. आणि तुम्ही घ्या, त्याचे मेंबर व्हा. खूप कोर्सेस आहेत, ॲडव्हान्स सायकोलॉजी हा त्यातला एक भाग आहे.